हॅलो एव्हरीवन. आज हुमूस ही रेसिपी जी की अरेबिक रेसिपी आहे, ही कशी बनवायची आहे व त्याला काही लागतं याची आज मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती देणार आहे. हुमूस ही प्रोटीन रिच अशी डिश आहे जी की छोले आणि तिळाच्या चटणीपासून बनवलेली असते. ह्याला लागणारे इन्ग्रेडियंट्समध्ये छोले 50% उकडून घ्यायचे आहेत कमी पाण्यामध्ये. अगदी त्याला कमी पाण्यामध्ये उकडायचे आहेत. ह्या प्रकारे ते शिजले पाहिजेत. त्यानंतर ती एक वाटी म्हणजे की थोडेसे गरम फ्लेमवर तव्यात भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून ग्राइंडिंग करताना ते व्यवस्थित ग्राइंड होतील. उकडलेले छोले, आपल्याला लसूण, लिंबू, तीळ आणि ऑलिव्ह ऑइल हे इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहेत. तीळ प्रथम बारीक करून ग्राइंडिंगमध्ये घ्यायचं आहे. साधारण अर्धी वाटी ऑलिव्ह ऑइल हे त्या तिळासोबत मिक्स करून ह्या दोन्हीचं पेस्ट बनवायचं आहे मिक्सरला ग्राइंडिंग करून. ह्याला अरेबिकमध्ये तहनी असं म्हटलं जातं. तहनी काही नसून तीळ आणि ऑलिव्ह ऑइल याचं केलेलं पेस्ट मिश्रण, याला तहनी हे अरेबिक शब्द आहे. हुमूस विथ तहनी असं तुम्हाला हुमूस विथ तहनी हे तुम्हाला ऐकायला मिळेल. हे पेस्ट केल्यानंतर आता हे एका बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपण घेतलेले अर्धवट उकडलेले छोले, लसूण, त्यात लिंबू पिळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या मिश्रणात चवीप्रमाणे लागेल तसे थोडेसे घरचे मीठ देखील वापरायचे आहे. हे सगळं मिश्रण आपण परत एकदा मिक्सरला लावून ग्राइंड करून घ्यायचं आहे. प्रथम जसं बोललो होतो की कमी पाण्यात आपल्याला ते छोले उकडून घ्यायचे होते. जे पाणी आपण उकडण्यासाठी वापरलं होतं ते आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये ज्यावेळी छोले बारीक करत असतो त्यात हे आपण वापरू शकतो. या प्रकारे आपण हे पूर्ण सगळं मिश्रण पुन्हा एकदा बारीक होण्याकरता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. एक साधारण 10 मिनटासाठी ग्राइंड केल्यानंतर जसं आपण तहनी केली होती त्याच प्रकारे हे देखील मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. आता ह्या दोन्ही मिक्सर रेडी झालेले आहेत. तर हे दोन्ही मिश्रण तहनी आणि छोल्याची पेस्ट ज्याच्यात आपण इन्ग्रेडियंट घातले होते ते सगळं एकजीव करून पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचे आहेत आणि हे परत एकदा आपण मिक्सरला बारीक करण्यासाठी लावायचे आहे. आता आपलं 90% हे काम आपलं हुमूस बनवण्याचं झालेलंच आहे. पुन्हा एक 10 मिनटं आपण 5 मिनटं मिक्सरला ग्राइंडिंग करून आपण हे मिश्रण घ्यायचं आहे. ह्या प्रकारे तुम्हाला त्याला होमोजिनस मिक्सचर असं तुम्हाला दिसेल. आता तुमचं हुमूस हे तयार झालेलं आहे. हे तुम्ही सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. जास्त पाणी घातल्यानंतर ते फार लिक्विड होईल, त्यामुळे पाण्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवायची आहे. ह्या प्रकारे तुमचं हुमूस हे तयार झालेले आहे. आता ह्याला गार्निशिंग करण्याकरता ऑलिव्ह ऑइल, थोडीशी कोथिंबीर आणि ऑलिव्ह असं तुमच्या घरी असेल तर वरून गार्निशिंगला आपल्याला वापरायचं आहे. हे फार प्रोटीन रिच असं चटणीच म्हणता येईल आपल्या भाषेत, जे की आपण चपाती संगे, ब्रेडसोबत किंवा आणि वेगवेगळ्या पदार्थासोबतही खाऊ शकतो. ह्या प्रकारे आपण हे हुमूस हे लहान मुलांना देखील देऊ शकतो आणि सर्वांनी हे ट्राय करावं घरी. थँक्यू.